अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम, पुढील काही दिवस पाऊस पडण्याचे हवामान विभागाचे संकेत। कोकण, मध्य महाराष्ट्र, गुजरात, गोव्यासाठी पावसाचा अलर्ट। सोलापूर, बीड, लातूर जिल्ह्याला येलो अलर्ट। पुण्यात कालपासून पावसाची विश्रांती, तर पुढील 3 दिवस पावसाची विश्रांती कायम राहणार, भारतीय हवामानशास्त्र विभागाची शक्यता। पावसामुळे हैराण पुणेकरांना दिलासा मिळणार। नागपुरात परिवहन सुविधेचं सक्षम जाळं उभारणार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। नागपूरच्या 20 किलोमीटर परिघात महानगरपालिकेचा परिवहन विभाग आणि नागपूर विकास प्राधिकरणामार्फत हद्दीतील 650 गावांसाठी इलेक्ट्रिक बस सुविधा। परभणीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या मतदारसंघात भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी, गंगाखेडमध्ये भाजपचं मोठं शक्ती प्रदर्शन, आमदार रत्नाकर गुट्टेंविरोधात भाजप नेते एकवटले। अमरावती जिल्ह्यात 9 महिन्यात 60 कुमारी मातांची प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड। सर्व प्रसूतींची अमरावती जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात नोंद। लैंगिक अत्याचार आणि बालविवाहातून या मुली कुमारी माता बनल्याची धक्कादायक माहिती। राज्यातील जिल्हा बँकेच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याचा शासन निर्णय, 70% जागा राखीव ठेवण्याचे राज्य शासनाचे आदेश। पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या तक्रार निवारणासाठी रेल्वे प्रशासनाकडून पहिल्यांदाच वॉर रूमची स्थापना। प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच प्रतिसाद दिला जाणार। अवघ्या 20 मिनिटात होतोय तक्रारींचा निपटारा। कल्याणनगर मार्गावरील शहाड उड्डाणपूल पुन्हा 20 दिवसांसाठी अवजड वाहतुकीसाठी बंद। आजपासून 23 नोव्हेंबरपर्यंत पुलावरील अवजड वाहतूक बंद राहणार। पुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रशासनाचा निर्णय। राज्यात यावर्षी सप्टेंबर अखेरीस तब्बल 19,385 डेंग्यूचे रुग्ण आढळले। राज्यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण, तर मृत्यूंची संख्या घटल्यानं मात्र दिलासा। गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत वाढ। भंगार विक्रीतून पश्चिम रेल्वेला मिळाला 300 कोटींचा महसूल। रेल्वेच्या जागेतील जुने रूळ, खांब, धातूच्या वस्तूंची रेल्वेकडून विक्री।